यंदाच्या निवडणुकीत विषारी प्रचार करत एकेका मतदारसंघात 50 कोटी वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय। काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली त्यानंतर ते बोलत होते। यावेळी शासनाचा पैसा निवडणुकीत वापरण्याचा प्रयत्न झाल्याचंही धंगेकर म्हणाले। संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणलाय। मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एका पक्षाचे नसून राज्याचे आणि देशाचे असतात, मात्र भाजप सत्तेवर आल्यापासून मुख्यमंत्री पद आणि पंतप्रधान पद हे एका पक्षाचं झालंय अशी टीका राऊतांनी केली आहे। मुख्यमंत्री पदावरून खासदार संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधलाय। 200 पेक्षा जास्त जागा जिंकलेल्या महायुतीला त्यांचा मुख्यमंत्री ठरवता येत नाही। भाजपकडे पूर्ण बहुमत असतानाही मुख्यमंत्रीपद का लटकून पडले असा सवाल राऊतांनी केला। निकालानंतर ईव्हीएम बाबत विरोधकांकडून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत। त्यामुळे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना फटकारले। सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम बाबतचे सर्व आरोप मोडीत काढलेत। आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी ते सिद्ध करावेत असं पाटील म्हणाले। छगन भुजबळांनी बाबा आढाव यांची पुण्यातल्या उपोषणस्थळी भेट घेतली। यावेळी भुजबळांनी आढावांचं म्हणणं ऐकून घेतलंय। निवडणुकीत ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत बाबा आढाव आत्मक्लेश उपोषण करतायत। ईव्हीएम घोटाळ्याच्या विरोधकांच्या आरोपाला छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं। यंदाच्या निवडणुकीत माझं मताधिक्य कमी झालंय। असं जर असतं तर मला 1 लाखाचं मताधिक्य असायला पाहिजे होतं। माझी मतं का कमी झाली असा सवाल भुजबळांनी केला। तर ईव्हीएम निर्जीव वस्तू आहे, त्याच्यावर खापर फोडणं सोपं असल्याचं त्यांनी म्हटलंय। विरोधकांच्या ईव्हीएमच्या आरोपावरून राधाकृष्ण विखे पाटलांनी निशाणा साधलाय। ईव्हीएमवर विश्वास नाही म्हणून लोकसभेच्या वेळी त्यांच्या खासदारांनी राजीनामा देऊन टाकायला हवा होता असं विखेंनी म्हटलंय। पुण्यात चंद्रकांत पाटील आणि रोहित पवार यांची भेट झाली आहे। महात्मा फुले वाड्यात कार्यक्रमाला आले असताना दोन्ही नेत्यांची भेट झाली। यावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या। मुख्यमंत्रीपदाच्या एकनाथ शिंदेच्या दाव्यावरून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। एकनाथ शिंदे नाराज नाही, पक्ष नेतृत्व जो निर्णय देईल तो करतील अशी भूमिका त्यांनी घेतली आहे असं विखेंनी म्हटलं। एकनाथ शिंदेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि तीच आमच्या पक्षाची भूमिका असल्याची प्रतिक्रिया शंभूराज देसाईंनी दिली। तसंच पक्षाचे सर्व निर्णय एकनाथ शिंदेंना दिले आणि ते आम्हाला सर्वांना मान्य असल्याचं म्हणालेले आहेत। शिवसेना ठाकरे पक्षाचे संजय पाटील यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळलेली आहे। उमेदवारी अर्ज भरताना वडिलांच्या नावासह आईचं नाव समाविष्ट करणं आवश्यक आहे, मात्र पाटलांनी उमेदवारी अर्जात आईच्या नावाचा उल्लेख न केल्यानं त्यांना आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली। समीर भुजबळ हे कालही आमच्यासोबत होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील असं वक्तव्य ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी केलं। समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन नांदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। त्यावेळी कांदेंनी भुजबळ यांच्यात जोरदार वादही झाला। पालघरमध्ये डहाणू मतदारसंघात भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। भाजपाचे उमेदवार विनोद मेढा यांचा पराभव झालाय। त्यावरून भाजपचे माजी उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी फेसबुक पोस्ट केली। आपल्याच लोकांनी आपल्या उमेदवाराचा पराभव केला असा आरोप त्यांनी केला। भाजपात कोणाला मंत्रिपद द्यायचं याबाबत आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं चंद्रकांत पाटील म्हणाले। पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडणार असंही ते म्हणाले। दरम्यान महाविकास आघाडी फुटेल याबाबत आत्ताच वक्तव्य करणं थोडं घाईचं ठरेल असंही पाटील म्हणाले। ते पुण्यात बोलत होते। सोलापुरातील पदाधिकाऱ्यांनी दत्तात्रय भरणे यांना मंत्री करण्यासाठी अजित पवारांना पत्राद्वारे निवेदन केले। इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे दत्तामामा भरणे सलग तिसऱ्यांदा प्रचंड बहुमतानं विजयी झाले। त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी दत्तात्रय भरणे यांच्या मंत्रिपदासाठी मागणी केली। रुपाली चाकणकरांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केले। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा चाकणकरांनी व्यक्त केली आहे, तर दादांनी मुख्यमंत्री व्हावं ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं। सोलापुरातील पदाधिकाऱ्यांनी अजित पवार हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली। तसंच लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजित पवारांचं मोठं योगदान आहे, त्यामुळे दोन्ही महायुतीतील प्रमुख पक्षांना त्यांना पाठिंबा दिला पाहिजे अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। मुंबईतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील मतदारसंघात सक्रिय झालेत। ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या योजनांसाठी त्यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली। पुण्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त समता परिषदेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला। यंदाचा समता परिषदेचा सन्मान दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना देण्यात आला। छगन भुजबळ यांच्या हस्ते नागराज मंजुळे यांना हा पुरस्कार देण्यात आला।
भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे नाशिकमध्ये आले होते। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात त्यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीसह जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आलं। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सहकुटुंब शिर्डीत जाऊन साईंचं दर्शन घेतलं आणि महाआरती केली। गेल्या 2.5 वर्षांमध्ये महायुती सरकारनं लोकाभिमुख निर्णय घेतले, तसंच निर्णय महाराष्ट्रात यापुढेही होऊ देत असं साकडं साईंना घातल्याचं रामदास कदमांनी सांगितलं। रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्याकडे भविष्यात मोठी जबाबदारी मिळणार आहे। निवडणुकीचा निकाल लागताच रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय नेत्यांची भेट घेतली। यावेळी त्यांना मोठी जबाबदारी देण्याचे संकेत अमित शहांनी दिले। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यात पराभूत उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी त्यांनी सर्वांची मतं ऐकून घेतली। त्यानंतर पुढील 3-4 दिवसात राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त येवला येथील सत्यशोधक परिवारातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले। कॉम्रेड भगवान चित्ते यांच्या निवासस्थानी अभिवादन सभा पार पडली। त्याप्रसंगी सत्यशोधक परिवाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज। महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा चर्चा पूर्ण सुरू झाल्यात। तर पंढरपूर कॉरिडॉर हा भाजपचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्यामुळे येत्या काळात तो पूर्ण केला जाईल अशी चर्चा आहे। मात्र स्थानिक व्यापाऱ्यांचा या कॉरिडॉरला विरोध कायम आहे।